1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 फुटवे इथं आहेत मित्रांनो. ह्या ऊसाची लागण जी आहे ते 27 ऑक्टोबर 2025 ला होते. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल चालू आहे. 5 महिने आता ह्या ऊसाला कंप्लीट झालेले आहेत. यामध्ये आम्ही एक बाळभरणी केलेली आहे. त्यामध्ये आम्ही सॉइल टेस्ट करून जी कमी आहे, फॉस्फरसची कमी थोडी होती, त्यामध्ये डीएपी आम्ही टाकलं, 10-20-26 2 पोती टाकली, असं बेसिक बाळभरणी केली होती. हलकीशी माती टाकून घेतली होती. जे गवत पण होतं त्यातच मुजून गेलं होतं. जर तुम्ही ऊस शेतीमध्ये टाइम टू टाइम सगळा कार्यक्रम केला तर ऊसामध्ये खूप चांगलं उत्पन्न येऊ शकतं मित्रांनो. पाऊस लागायच्या आधी मोठी भरणी करून घेणार आहे, फुल माती इथं लावून घेणार आहे. ऊसामध्ये मित्रांनो इथं 10 ऊस जरी आपण ठेवले आणि प्रत्येक ऊस 2 किलोचा जर झाला आणि 1 एकरमध्ये जर 40,000 ऊस तुमचे राहिले चांगले व्यवस्थित शेवटपर्यंत, 40,000 गुणिले 2 किलो जर केलं तर 80,000 किलो ऊस तुमचा निघू शकतो. म्हणजे 80 टन मित्रांनो. हा 14-15 महिन्यामध्ये, 12 महिन्या 11 महिन्यात 80 टन नाही निघू शकत, कारण दिवस तर भरायला पाहिजेत तेवढे. आता बघू शकता इथे किती चांगले साईज आहे ह्याची बघा. इथे ऊस आता कांडी तयार होऊन वर निघत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही ऊसाचं नियोजन करत आहे. इथं आमचं टार्गेट आहे 100 टनाचं. बघूया 100 पर्यंत जाते का, आणि फॉलो करायला विसरू नका.